नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी विज्ञानचे महत्त्वाचे नोट्स पॉइंट पाहिले होते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी विज्ञानचे महत्त्वाचे पॉइंट्स, नोट्स, ऑब्जेक्टिव्ह जे काय असेल ते पाहणार आहोत। एक गोष्ट लक्षात घ्या, इयत्ता चौथी विज्ञान जे जुनं पुस्तक आहे याच्यातील आत्तापर्यंत सीईटी असो, टीईटी असो, टीईटी मधला पेपर 1 असो आणि पेपर 2 असो आणि झालेली सीईटी 2010-8 ची याच्यामधले या चौथीच्या जुन्या पुस्तकातल्या माझ्याकडे ज्या नोट्स आहेत त्याच्यामधल्या आत्तापर्यंत तब्बल 18 प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत। त्यामुळे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की इयत्ता चौथीचे जुनं विज्ञानचं जे पुस्तक आहे त्याच्यातील हे ऑब्जेक्टिव्ह, हे महत्त्वाचे पॉइंट किती महत्त्वाचे आहेत ह्यावरून तुम्हाला लक्षात येईल। त्यासाठी आता इथून हे जे काही चौथीचे ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला देणार आहे ते लक्षपूर्वक ऐका, पाठ करा, म्हणजे तोंड पाठच करून टाक। तर चला आता आपण इयत्ता चौथी जुनं विज्ञानच्या पुस्तकातील ऑब्जेक्टिव्ह पाहायला चालू करू। हे ऑब्जेक्टिव्हमुळे तुमचं पेपर 1 मधील परिसर अभ्यास मधलं विज्ञान कव्हर होईल आणि पेपर 2 मधलं विज्ञान सुद्धा कव्हर होऊन जाईल। तर चला आता आपण सुरुवात करू। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे ऑब्जेक्टिव्ह मी आत्ता काढलेले नाहीत, हे ऑब्जेक्टिव्ह 2017चे आहेत। त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात घ्या की मी पेपर बघून काढलेले नाही, त्याच्यावरून लक्षात येईल। मानवाच्या चेहऱ्याच्या ठेंगीत डोळे समोर असतात। बेडूक, पक्षी, मासे यांच्या चेहऱ्यांच्या ठेंगीतील डोळे बाजूला असतात। मानवामध्ये बाह्य कर्ण असतात, मात्र गायी बैलांसारखे त्यांना ते हलवता येत नाहीत। लक्षात घ्या, मानवामध्ये बाह्य कर्ण असतात मात्र गाय बैलांसारखे त्यांना ते हलवता येत नाही। तुम्ही गाय बैलांच्याकडे एक ऑब्झर्व करून बघितलं असेल तर त्यांचे कान हलतात, पण आपल्याला ते तसं हलवता येत नाहीत। गाय, बैल, कुत्रा, मांजर यांचे बाह्य कर्ण आवाजाच्या दिशेने हलतात। हा प्रश्न सीईटी मध्ये विचारला गेला होता। गाय, बैल, कुत्रा, मांजर यांचे बाह्य कर्ण आवाजाच्या दिशेने हलतात। भाज्या चिरून नंतर धुतल्यास त्यांच्यातील ब, क यांसारखी काही जीवनसत्वे पाण्यात विरघळून नाहीशी होतात। लक्ष द्या परत एकदा, भाज्या चिरून नंतर धुतल्यास त्यातील ब आणि क यांसारखी काही जीवनसत्वे पाण्यात विरघळून नाहीशी होतात। तरी सुद्धा आपण भाज्या चिरून धुवून भाजी त्याची करतो। किती हुशार आहेत ना आपण। मोड आलेले कडधान्य खाण्यास सुलभ असतात, पचनास तसे त्यात बी जीवनसत्व तयार होते। कडधान्य तांदूळ शिजवताना वापरलेले पाणी फेकून देऊ नये, त्या पाण्यात सर्व पौष्टिक घटक असतात। काकडी, मुळा, कोबी, गाजर, बीट न शिजवता खावे। काकडी, मुळा, कोबी, गाजर, बीट न शिजवता खावे। त्यांच्यात असलेल्या तंतुमय पदार्थांमुळे मलोत्सर्जन सुलभ होण्यास मदत होते। हा सुद्धा सीईटी मध्ये विचारला होता। मुरांबे तयार करताना साखरेच्या पाकाचा वापर करतात। मुरांबे तयार करताना साखरेच्या पाकाचा वापर करतात। बाजारात मिळणारे जाम, सरबते, विविध प्रकारची लोणचे टिकवण्यासाठी त्यात रासायनिक पदार्थांचा वापर केलेला असतो। जमिनीत खडकांच्या थरात पाणी साचते, असे पाणी आपण कूपनलिकेच्या साहाय्याने उपलब्ध करून घेतो। हाडांच्या पोकळीत मगज असतो। महत्वाचा आहे, हाडांच्या पोकळीत मगज असतो। रक्तातील तांबड्या पेशी व काही श्वेत पेशी तयार करण्याचे काम हा मगज करतो। आपल्या टीईटी मध्ये येऊन गेलेला आहे हा। हाडांच्या जुळणीला सांधा म्हणतात। सांध्यांचे 2 प्रकार आहेत, एक चल सांधे, दुसरा अचल सांधे। परत चल सांध्याचे 4 प्रकार पडतात। ते 4 प्रकार कुठले कुठले आहेत तर 1 नंबरचा आहे बिजागिरीचा सांधा। आता बिजागिरीचा सांधा म्हणजे काय, कोपऱ्यातील 2 हाडे एकमेकांना स्नायू बंधनाने जोडलेले असतात, त्या ठिकाणी बिजागिरीप्रमाणे जोडणी असते, म्हणूनच त्या सांध्यास बिजागिरीचा सांधा म्हणतात। उदाहरणार्थ दरवाजा आणि दरवाजाची चौकट, गुडघ्यातील सांधा, बोटांच्या पेरामध्ये। हा प्रश्न सुद्धा टीईटी मध्ये आलेला होता। बघा, आपण आता 2च पेज पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये 3 ते 4 प्रश्न येऊन गेलेले आहेत। शस्त्रक्रिया करून बिजागिरीचे आणि उखळीचे सांधे बदलणे शक्य झाले आहे। परत एकदा, शस्त्रक्रिया करून बिजागिरीचे आणि उखळीचे सांधे बदलणे शक्य झाले आहे। आता 2 नंबरचा जो सांध्याचा प्रकार आहे तो आहे उखळीचा सांधा। गोल फिरणारा सांधा खांद्याजवळील हाडांच्या सांध्याला उखळीचा सांधा म्हणतात। परत एकदा, गोल फिरणारा सांधा
खांद्याजवळील हाडांच्या सांध्याला उकळीचा सांधा म्हणतात. कंबरेचे हाड, मांडीचे हाड कंसात जांघेमध्ये उकळीचा सांधा असतो. कुठे कुठे असतो? 3 नंबरचा प्रकार आहे सरकता सांधा. मनगटाची हालचाल होताना त्यांच्यातील हाडे एकमेकांवर सरकतात. हाडांच्या अशा सांध्याला सरकता सांधा म्हणतात. परत एकदा, मनगटाची हालचाल होताना त्यांच्यातील हाडे एकमेकांवर सरकतात. हाडांच्या अशा सांध्याला सरकता सांधा म्हणतात. आता सरकत्या सांध्याचे उदाहरण काय आहेत? कंबरेचे हाड, मांडीचे हाड म्हणजे जांघेमध्ये उखळीचा सांधा असतो. आता 3 नंबरचा प्रकार आहे सरकता सांधा. मनगटाची हालचाल होताना त्यांच्यातील हाडे एकमेकांवर सरकतात. हाडांच्या अशा सांध्याला सरकता सांधा म्हणतात. परत एकदा, मनगटाची हालचाल होताना त्यांच्यातील हाडे एकमेकांवर सरकतात. हाडांच्या अशा सांध्याला सरकता सांधा म्हणतात. आता सरकत्या सांध्याचे उदाहरण काय आहेत? सरकता सांधा पायातील घोट्याजवळ असतो. सरकता सांधा पायातील घोट्याजवळ असतो. आता 4 नंबरचा प्रकार आहे चल आणि अचल सांधे जे पाहत आहोत ना आपण, त्याच्यामधले जे चल सांध्याचे 4 प्रकार आहेत ना, त्याच्यातला 4था प्रकार आहे खिळीचा सांधा. डोक्याची कवटी पाठीच्या कण्याच्या वरच्या मणक्यावर फिरते, या सांध्याला खिळीचा सांधा म्हणतात. डोक्याची कवटी पाठीच्या कण्याच्या वरच्या मणक्यावर फिरते, या सांध्याला खिळीचा सांधा म्हणतात. आता सांध्याच्या प्रकारातील आपण चल सांध्याचे 4 प्रकार पाहिले. आता आपण पाहू अचल सांधे. अचल सांधे म्हणजे न हलणारे सांधे. उदाहरणार्थ कवटीच्या हाडांमधील सांधे. हाड मोडली असता स्टेनलेस स्टीलची पट्टी आणि स्क्रूचा वापर करून तुटलेली हाडे शस्त्रक्रियेद्वारे जोडतात. हा सुद्धा टीईटीला विचारला गेला होता. बघा, लगातार 2 प्रश्न टीईटी मध्ये विचारलेले गेले आहेत ह्या नोट्स मधले. स्नायू तंतूचे बनलेले असतात आणि सामान्यपणे ते हाडात रुतलेले असतात. स्नायू तंतूचे बनलेले असतात आणि सामान्यपणे ते हाडात रुतलेले असतात. खालच्या जबड्याचे हाड कानापाशी कवटीच्या हाडाला जोडलेले असते. खालच्या जबड्याचे हाड कानापाशी कवटीच्या हाडाला जोडलेले असते. ओठ हे स्नायूंचे किंवा स्नायूंनी बनलेले असतात. रताळे हे मूळ आहे, तर बटाटा हे खोड आहे. आले हे वनस्पतीचा खोड हा अवयव आहे. फुलांचे झुपके येणारे वनस्पती निशिगंध. झाडाचे अन्न फुलाची पाकळी या भागात साठवले असते. लक्षात घ्या, झाडाचे अन्न हे फुलाची जी पाकळी असते या भागात साठवले जाते. बेडूक या प्राण्याला मान नसते. लक्षात घ्या, महत्वाचा आहे, बेडूक या प्राण्याला मान नसते. कोळी या कीटकाला 8 पाय असतात. कधी एकदा निरखून बघा कोळ्याला, त्या कोळीला 8 पाय असतात. फुलपाखरे अन्नाचे सेवन सोंड या अवयवाने करतात. फुलपाखरे अन्नाचे सेवन सोंड या अवयवाद्वारे करतात. ऑटर या प्राण्याचा प्रमुख आहार मासे आहे. ऑटर ह्या प्राण्याचा प्रमुख आहार मासे हा आहे. ढोली हा प्राण्यांनी तयार केलेला निवारा नाही. महत्वाचा आहे, हा स्कॉलरशिप मधला आहे. स्कॉलरशिप मध्ये सुद्धा होत आहे. ढोली हा प्राण्यांनी तयार केलेला निवारा नाही. पूर्वी 4थीला स्कॉलरशिप होता, आता 5वीला आणि 8वीला झालेला आहे. तर हा स्कॉलरशिप मधला घेतलेला आहे. ढोली हा प्राण्यांनी तयार केलेला निवारा नाही. घुबड, ढोली, साळुंकी, कपारी. सर्वसाधारणपणे वनस्पतींचे अन्न पाने या अवयवात तयार होते. सर्वसाधारणपणे वनस्पतीचे अन्न पाने या अवयवात तयार होते. जमिनीमध्ये फळे येणारी वनस्पती भुईमूग. जमिनीमध्ये फळे येणारी वनस्पती भुईमूग. कार्बन डायऑक्साईड, पाणी, हरितकण, सूर्यप्रकाश या गोष्टींची अन्न बनवण्यासाठी वनस्पतीला आवश्यकता असते. कार्बन डायऑक्साईड, पाणी, हरितकण, सूर्यप्रकाश या गोष्टींची अन्न बनवण्यासाठी वनस्पतीला आवश्यक असते. हा सुद्धा प्रश्न आपल्या टीईटीच्या पेपर 1 मध्ये येऊन गेलेला आहे. वनस्पतीपासून मिळणारी प्रभावी औषधे पेनिसिलिन आणि कोयनिल. बैलांचा कासारा अंबाडी वनस्पतीपासून बनवतात. बैलाचा कासारा हा अंबाडी या वनस्पतीपासून बनवला जातो. गोंडपाट हा ताग या वनस्पतींच्या धाग्यापासून विणतात. लक्षात घ्या, गोंडपाट हा ताग या वनस्पतींच्या धाग्यापासून विणतात. सुंभ नारळाच्या कात्यापासून बनवतात. सुंभ नारळाच्या कात्यापासून बनवतात. हिमालयीन प्रदेशात याक या प्राण्याचे दूध वापरतात. हिमालयीन प्रदेशात याक या प्राण्याचे दूध वापरतात. रेशीम किडे तुतीच्या पानावर जगतात. रेशीम किडे तुतीच्या पानावर जगतात.
लाख ही लाखेच्या किड्याच्या विष्ठेपासून बनते, लक्षात घ्या, लाख ही लाखेच्या किड्याच्या विष्ठेपासून बनते. हिंग मसाल्याचा पदार्थ. बिब्बा धागा देणारी वनस्पती आहे. बिब्बा जो असतो ना तो धागा देणारी वनस्पती आहे. बाळाचे दात. हिरड्यातून बाहेर येण्याचा काळ सुमारे 4 ते 24 महिन्यांचा असतो. सुमारे 2 ते 4 वर्षापर्यंत टप्प्याच्या अखेरीस बाळाला 20 दात आलेले असतात. हा प्रश्न 2013च्या टीईटीचा जो पहिला पेपर होता ना त्याच्यामध्ये आलेला होता. सुमारे 2 ते 4 वर्षापर्यंतच्या टप्प्याच्या अखेरीस बाळाला 20 दात आलेले असतात. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस मिळवता येतो. पृथ्वीचा आस थोडा कललेला आहे. पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण होतात. पृथ्वीचा आस थोडा कललेला आहे. पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण होतात. हा प्रश्न 2017ला सुद्धा पडला होता आणि 18ला सुद्धा पडला होता. म्हणजे बघा 3 ओळीमधले 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत ते लगातार 2013, 2017 आणि 2018ला पडले होते. ह्याच्याहून हे लक्षात येईल की चौथीचं जुनं विज्ञानचं पुस्तक किती महत्वाचं आहे आणि त्यातले हे ऑब्जेक्टिव्ह तर किती महत्वाचे आहेत. पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण टोकाजवळ असलेल्या प्रदेशात हवामान अतिशय थंड असते व पृथ्वीच्या मध्याकडे उष्ण असते. भरपूर पाऊस पडतो तेथे उष्णताही जास्त असते. अशा भागात हवामान दमट असते. भरपूर पाऊस पडतो तेथे उष्णताही जास्त असते. अशा भागात हवामान दमट असते. हे महत्वाचं आहे, इथून लक्षात घ्या. पाऊस नसेल तिथे हवा कोरडी असते. पाऊस नसेल तिथे हवा कोरडी असते. दुपारच्या वेळी वाळू जास्त गरम असते त्यामुळे पाणी थंड असते. दुपारच्या वेळी वाळू जास्त गरम असते त्यामुळे पाणी थंड असते. मी टिप्स फॉर परिसर अभ्यास याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नदी, तलाव, समुद्र याच्या मागचं पाणी, त्याचा प्रवाह, त्याचं तापमान याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर बघा हे चौथीच्या पुस्तकातून उचललेलं आहे. संध्याकाळी वाळू थंड असते त्या मानाने पाणी गरम असते. संध्याकाळी वाळू थंड असते त्या मानाने पाणी गरम असते. माती लवकर तापते व लवकर थंड होते. माती लवकर तापते व लवकर थंड होते. पाणी सावकाश तापते व सावकाश थंड होते. हवेत वाफेचे प्रमाण वाढले की तेथील हवामान दमट होते. हवेत वाफेचे प्रमाण वाढले की तेथील हवामान दमट होते. हवेतील वाफेचे प्रमाण कमी असले तर हवामान कोरडे असते. उष्ण प्रदेशातील लोकांच्या आहारात तेलकट व तिखट पदार्थ असतात. थंड प्रदेशातील लोकांच्या आहारात स्निग्ध व गोड पदार्थांचा समावेश अधिक दिसून येतो. उत्तर भारतात गव्हाचा वापर जास्त प्रमाणात होतो. हवेतील वाफ एकदम थंड झाली तर पाण्याचे थेंब होण्याऐवजी तेथे सूक्ष्म कण बनतात. असे सूक्ष्म कण हवेत तरंगत राहतात. अशा कणांनी वातावरण भरून गेल्याने धुके पडल्याचे जाणवते. उंचावरील वाफ एकदम थंड झाली तर तिच्यापासून बर्फाचे लहान कण तयार होतात. या कणांचे पुंजके बनतात म्हणजेच हिम बनतो. हा सुद्धा प्रश्न टीईटीला आलेला होता. जुलै ते सप्टेंबर पावसाचे महिने असतात. कृत्रिम पावसासाठी विमानातून ढगात मीठ व सिल्वर आयोडीनची फवारणी केली जाते. हा प्रश्न सुद्धा हे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे टीईटीच्या. प्लास्टिकच्या पातळ पापुद्र्यांनी सन फिल्म बनवतात. मासे कल्ल्यामार्फत श्वासोच्छ्वास करतात. छातीच्या पिंजऱ्यात 2 फुफ्फुसांच्या दरम्यान हृदय असते. छातीच्या पिंजऱ्यात 2 फुफ्फुसांच्या दरम्यान हृदय असते. तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे आणि मोठे आतडे असे अन्ननलिकेचे भाग आहेत. बेडूक फुफ्फुस आणि त्वचा यांच्या मार्फत श्वसन करते. बेडूक फुफ्फुस आणि त्वचा यांच्या मार्फत श्वसन करते. हा प्रश्न CTET आणि CET मध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. कानातील हाडांची साखळी, श्वसन नलिका, मूत्रपिंड इत्यादी शरीराच्या आतील इंद्रिय आहेत. कानातील हाडांची साखळी, श्वसनलिका, मूत्रपिंड इत्यादी शरीराच्या आतील इंद्रिय आहेत. पेरणीपूर्व जमिनीची मशागत करतात, नांगरणी करतात, धसकटे काढतात. पीक तयार झाल्यास कापणी व मळणी करतात. सुधारित बियाणे लावण्यापूर्वी संकरित करतात. अंकुर क्षमता वाढविण्यासाठी सुधारित बियाणांवर प्रक्रिया करण्यात येते. अंकुर क्षमता वाढविण्यासाठी सुधारित बियाणांवर प्रक्रिया करण्यात येते. पाटाने पाणी देण्याची पूर्वापार पद्धत आहे. तुषार सिंचन पद्धती पिकांवर पाणी फवाऱ्यासारखे वरून पडते.
युरिया, सुपर फॉस्फेट अशा सारख्या नत्रयुक्त पदार्थांचा वापर करून दाणेदार अशी मिश्र खते कारखान्यात तयार करतात। लक्षात घ्या, युरिया, सुपर फॉस्फेट अशा सारख्या नत्रयुक्त पदार्थांचा वापर करून दाणेदार अशी मिश्र खते कारखान्यात तयार करतात। संरक्षक रसायनांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही। दक्षिणेकडे थंडी कमी असलेल्या प्रदेशांतील लोक सैल, सुती, लुंगी सारखे वस्त्र वापरतात। काश्मीर सारख्या थंड प्रदेशात उबदार, लोकरी कपड्यांचा वापर अधिक होतो। दमट हवामानाच्या प्रदेशात सुती कपड्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि तेथे उष्णताही जास्त असते। राजस्थान सारख्या उष्ण वाळवंटी प्रदेशात ऊन व रेतीपासून संरक्षण होण्यासाठी घोळदार अंगरखे वापरतात। इथं थोडं अक्षर वाकडं तिकडं आलेलं आहे, समजून घ्या। राजस्थान सारख्या उष्ण वाळवंटी प्रदेशात ऊन व रेतीपासून संरक्षण होण्यासाठी घोळदार अंगरखे वापरतात। कारखान्यातील कामगार गळ्यापासून पायापर्यंत अखंड व अंगाभोवती नेमकं बसणारे कपडे वापरतात। हातमागावर लाकडी ठोकळा हाताने इकडून तिकडून फिरवतात, त्याच्या साहाय्याने धागे विणले जातात। त्या धाग्यांना तानाबाना म्हणतात। लक्षात घ्या, तानाबाना म्हणजे काय? हातमागावर लाकडी ठोकळा हाताने इकडून तिकडे फिरवतात, त्याच्या साहाय्याने धागे विणले जातात, त्या धाग्यांना तानाबाना म्हणतात। भूगर्भातील मीठ हे सैंधव मीठ या नावाने ओळखले जाते। भूगर्भातील मीठ हे सैंधव मीठ या नावाने ओळखले जाते आणि हे मीठ आहारासाठी चांगले असते बाकी इतर मिठांपेक्षा। धातू पाषाण शुद्ध करून चांदे, तांबी, ॲल्युमिनियम, लोखंड, जस्त, कथील असे धातू मिळवतात। धातू पाषाण शुद्ध करून चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, लोखंड, जस्त, कथील असे धातू मिळवतात। घरोघरी वापरली जाणारी भांडी आणि उपकरणे लोखंड, ॲल्युमिनियम अशा धातूपासून बनतात। आता बघा, इथून दोन ऑब्जेक्टिव्ह लगातार 2013ला विचारला होता, परत आपल्या टीईटीच्या दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा आला होता। आता बघा ते ऑब्जेक्टिव्ह, पितळेची भांडी तांबे आणि जस्ताच्या मिश्रणापासून बनवले जातात। पितळेची भांडे ही तांबे आणि जस्ताच्या मिश्रणापासून बनवले जातात। तुम्ही 2013चा पेपर चेक करा, तुम्हाला त्याच्यामध्ये हे मिळून जाईल। लोखंड, कार्बन, निकेल आणि क्रोमियम यांच्या मिश्रणापासून स्टेनलेस स्टील बनवतात। लोखंड, कार्बन, निकेल आणि क्रोमियम यांच्या मिश्रणापासून स्टेनलेस स्टील बनवतात। स्टेनलेस स्टीलला निकेल, क्रोमियम, लोखंड, कार्बन यामुळे चकाकी मिळते। स्टेनलेस स्टीलला निकेल, क्रोमियम, लोखंड, कार्बन यामुळे चकाकी मिळते। खनिज तेलाच्या शुद्धीकरणातून नॅफ्था आणि डांबरासारखे इतर पदार्थ मिळतात। खनिज तेलाच्या शुद्धीकरणातून नॅफ्था आणि डांबरासारखे इतर पदार्थ मिळतात। डांबराचा उपयोग रस्ते बांधायच्या कामात होतो, तर नॅफ्थाचा उपयोग खत निर्मितीच्या कामात होतो। लक्षात घ्या, डांबराचा उपयोग रस्त्यासाठी, तर नॅफ्थाचा उपयोग खत निर्मितीच्या कामात होतो। डिझेल इंजिनात हल्ली बायोडिझेलचाही इंधन म्हणून वापर करतात। डिझेल इंजिनात हल्ली बायोडिझेलचाही इंधन म्हणून वापर करतात। आता हा प्रश्न आपल्या परीक्षेत येऊन गेलेला आहे। ऑब्जेक्टिव्ह बघा किती महत्त्वाचं होतं। पोलाद हे लोह व कार्बन यांचे मिश्रण आहे। पोलाद हे लोह व कार्बन यांचे मिश्रण आहे। आता हे जे आहे ते जोड्या लावा, चुकी बरोबर, सत्य असत्य अशामध्ये विचारलं जाऊ शकतं। म्हणून आता इथून जे आहे ते थोडंसं लक्षपूर्वक ऐका। रुई या वनस्पतीचा बीज प्रसार वाऱ्यामार्फत होतो। रुई या वनस्पतीचा बीज प्रसार वाऱ्यामार्फत होतो। आपटा या वनस्पतीचा बीज प्रसार प्राण्यांमार्फत होतो। आपटा या वनस्पतींचा बीज प्रसार प्राण्यांमार्फत होतो। जे वाऱ्यामार्फत कशाचा होतो आणि प्राण्यामार्फत कशाचा होतो असं विचारलं जाऊ शकतं। एकदांडी या वनस्पतींच्या बीजांवर केसांसारखा झुपका असतो। एकदांडी या वनस्पतींच्या बीजांवर केसांसारखा झुपका असतो। आघाडा या वनस्पतींच्या फळावर काटे असतात। आघाडा या वनस्पतींच्या फळावर काटे असतात। बहुतेक हे फळ बऱ्याच जणांनी बघितलं सुद्धा नसेल, तर बघा आघाड्यासारखा वनस्पतीचा उल्लेख 4थीच्या पुस्तकात केला होता। विंचवी या वनस्पतींच्या फळावर बीज प्रसारासाठी आकडे हा भाग असतो। लक्षात घ्या, विंचवी या वनस्पतींच्या फळावर बीज प्रसारासाठी आकडे हा भाग असतो। एरंडे वनस्पतींची फळे पिकल्यावर आपोआप तडकतात। एरंडी ही जी वनस्पती आहे त्याचे जर ते फळ पिकलं तर ते आपोआप तडकलं जातं। नारळाची फळे पाण्यावर तंतुमय आवरणामुळे तरंगतात। अन्न नलिकेचा योग्य क्रम ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे। चुक्की बरोबर, जोड्या लावा, क्रम योग्य लावा मध्ये विचारलं जाऊ शकतं।
यकृत आणि स्वादुपिंडातील पाचक रस अन्नाच्या मिश्रणात लहान आतडे या भागात मिसळतात. यकृत उदर पोकळीत जठराजवळ असते. यकृत उदर पोकळीत जठराजवळ असते. वज्रदंत म्हणजे हिऱ्यासारखे कठीण दात. वज्रदंत म्हणजे हिऱ्यासारखे कठीण दात. हा प्रश्न CTET मध्ये विचारला जात होतो. जे केंद्राची पेपर असतो ना CTET, त्याच्यामध्ये हा विचारला गेला होता. दात घासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टूथपेस्टमध्ये लवंगाचे तेल वापरतात. सोडा लिमलेलच्या बाटलीत कार्बन डायऑक्साईड मिळालेला असतो, त्यामुळे बाटलीचे बूच उघडल्यानंतर फेस येतो. सोडा लिमलेनच्या बाटलीत कार्बन डायऑक्साईड मिसळलेला असतो, त्यामुळे बाटलीचे बूच उघडल्यानंतर फेस येतो. उंच जाणाऱ्या फुगात हायड्रोजन असते. हायड्रोजनमुळे तो फुगा उंच जातो. मेण टर्पेटाईन या पदार्थात विरघळते. बघा लक्षात घ्या, मेण हे टर्पेटाईन या पदार्थामध्ये विरघळते. पारा हा द्रव अवस्थेतील पदार्थ आहे. पारा हा द्रव अवस्थेतील पदार्थ आहे. हा आपल्या TETच्या 2013 ते 19 पर्यंतच्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला हे दिसेल पाऱ्याबद्दलचं विधान. हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे. म्हणजे हे चुकी बरोबर सत्य मध्ये योग्य मध्ये हा आलेला आहे. TET सत्य योग्य लक्षात घ्या. पारा हा द्रव अवस्थेतील पदार्थ आहे, तर हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे. त्यानंतर लोखंड, काच, दगड असा क्रम लागतो. काच कठीण असूनही ठिसूळ असणारा पदार्थ आहे. अमोनियम सल्फेट हे रासायनिक खत आहे. बघा, ज्यावेळेस मी टिप्स फॉर परिसर अभ्यास असा व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये सर्व डीपमध्ये सांगितलं होतं की परिसर अभ्यास, विज्ञान, इतिहास, भूगोल हे जे काय घटक आहेत त्याच्यामध्ये काय काय करायचं. आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा नमूद केलं होतं की नदीकाठची, समुद्राकाठची, तळ्याखालची पाण्याची परिस्थिती. बघा, आता तेच आहे. हे कुठं होतं तर 4थीच्या पुस्तकात होतं. 4थीच्या पुस्तकातलं उचलून आपल्या परीक्षेला विचारतात. नदीकाठची सायंकाळची परिस्थिती बघा कशी असती आहे. नदीकाठी पाणी गरम असेल, वाळू त्यापेक्षा थंड. नदीकाठी पाणी गरम असेल, वाळू त्यापेक्षा थंड. कधी तर सायंकाळी. आता तळ्याकाठी दुपारची स्थिती, वाळू व पाणी दोन्हीही सारखेच गरम असतील. वाळू व पाणी दोन्हीही सारखेच गरम असतील. सारखेच गरम कुठं तर तळ्याकाठी ज्यावेळेस दुपारची स्थिती बनते तेव्हा. हे महत्वाचे आहेत विधाने, लक्षपूर्वक वाचा परत एकदा. पेट्रोलचा शोध 1680 साली लागला. फोटो फिल्म काळ्या कागदात गुंडाळलेली असते, कारण फिल्मवर प्रकाश पडला तर तो निकामी होतो. लोम मातीत मध्यम आकाराच्या कणांचे प्रमाण जास्त असते. कृथीत मृदा, मातीत भरपूर पोषक पदार्थ असतात. कृथीत मृदा पालापाचोळा, मृत, कीटक आणि जीवजंतू या पदार्थांपासून तयार करतात. पोयटा मातीचा लोम माती असेही म्हणतात. पोयटा मातीला लोम माती असेही म्हणतात. गव्हाच्या पिकामुळे कमी झालेल्या जमिनीचा कस भरून काढण्यासाठी कडधान्यांचे पीक घेतले जाते. IR8 म्हणजे IR8 भाताच्या सुधारित जातीचे बियाणे आहे. HB1 बाजरीचे संकरित बियाणे आहे. रीन, सोडा, हिंगणभेट, चुनखडीचा वापर कपडे धुण्यासाठी करता येतो. या सर्व नैसर्गिक वनस्पती आहेत. कुठल्या कुठल्या? रीन, सोडा, हिंगणभेट, चुनखडीचा वापर कपडे धुण्यासाठी करतात. या सर्व नैसर्गिक वनस्पती आहेत. हाडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे 3 भाग पडतात. छातीच्या भागात जी पोकळी असते तिला वक्ष पोकळी म्हणतात. पोटाच्या भागाच्या पोकळीचे 2 भाग, उदर पोकळी, कटी पोकळी. पोटाच्या भागाच्या पोकळीचे 2 भाग पडतात. कुठले? उदर पोकळी आणि कटी पोकळी. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसाच्या थोडेसे मोठे असते. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती जिरायती होय. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती जिरायती होय. हिवाळ्यात होणाऱ्या शेतीचा हंगाम रब्बी हंगाम असतो. आता ही जनरल माहिती आहे. 21 जून सर्वात मोठा दिवस, सर्वात लहान रात्र. 22 डिसेंबर मोठी रात्र, सर्वात लहान दिवस. ऑक्टोबर मार्च महिन्यात रोहित पक्षी महाराष्ट्रात पाहायला मिळतात. सुधा चंद्रन भरतनाट्यम नृत्यात पारंगत असलेली नर्तिका आहे. रवींद्र जय दृष्टिहीन आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांना आणि दूरदर्शन मालिकांना संगीत दिले. शरद गायकवाड यांचा एक हात अदू आहे, मात्र पोहण्याच्या शर्यतीत त्यांनी आपल्या देशाचे नाव जगभरात केले. तर हे होते जुनं विज्ञानचं 4थीचं जे पुस्तक आहे त्याच्यातील महत्त्वपूर्ण ऑब्जेक्टिव्ह नोट्स पॉइंट्स. बघा ह्याच्यातले किती प्रश्न आता आपण परीक्षेमध्ये विचारले गेले होते. आपण 4थीचं पुस्तक आहे
काय असून काय असणार आहे चौथीमध्ये, काही नसते, आपल्याला सहज येते म्हणून असायच्यामुळेच आपण महाग पडतो. ते कसं आहे, आपला हलगर्जीपणा आपल्यालाच भोवला जातो. म्हणून तिसरी चौथी पाचवी असले हे असलं करून चालत नाही. कधी काय विचारेल हे टीईटीला सांगताच येत नाही. कुठलंही काही उचलून कुठलीही ओळ विचारली जाते. म्हणून ह्या नोट्समधलं परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. हे पुस्तक कुठे भेटत नाही ती जुने, हे मी तुम्हाला उपलब्ध करून त्याच्या नोट्स काढून तुम्हाला देतोय. तर याचा उपयोग करा, फायदा घ्या, तुम्हीही फायदा घ्या, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या नोट्स जर तुम्हाला समजत असतील, त्याचा फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, कमेंट करत चला. त्यामुळे मला समजेल की मी जे सांगतोय, मी जे काय प्रोव्हाइड करतोय तुम्हाला, ते त्याचा फायदा होत आहे की नाही हे मला समजेल. जोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करणार नाही, कमेंट करणार नाही, तोपर्यंत तुमच्या भावना मला कशा समजणार, म्हणजे मला आणखीन काय इम्प्रूव्हमेंट करता येईल का ते सुद्धा कळेल. त्यासाठी कमेंट करत जावा. आणि सर्वात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला असेल, ह्या नोट्सचा तुम्हाला फायदा होत असेल तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.